माझ्या आईने सांगितलेली एक खास प्रकारची रेमेडी फक्त 15 दिवसांसाठी मी माझ्या केसांवरती ट्राय करून बघितली आणि त्यानंतर माझी केस गळती जवळजवळ 90% कमी झाली. मला देखील पहिल्यांदा अजिबात विश्वास बसत नव्हता, पण जेव्हा मी स्वतः देखील या रेमेडीचा वापर केला तेव्हा मला देखील खरंच विश्वास बसला. आणि जर तुम्हाला देखील विश्वास बसत नसेल तर तुम्ही देखील आपली ही रेमेडी फक्त 15 दिवसांसाठी तुमच्या केसांवरती नक्की वापरून बघा. कारण यामुळे तुमची केस गळतीची समस्या कमी होईल, कोंड्याची समस्या असेल तर ती देखील कमी होईल आणि त्यासोबतच केस अगदी घनदाट होण्यासाठी देखील नक्कीच मदत होईल. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपल्या या रेमेडीला आपण सुरुवात करूया. कारण यामुळे तुमच्या केसांना एक नाही तर अनेक फायदे होणार आहेत. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या शहरामधून किंवा मग कोणत्या गावामधून पाहत आहात कमेंटमध्ये सांगायला मात्र अजिबात विसरू नका. बघा, ही रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे कडुलिंबाच्या पानांचा वापर करायचा आहे. कारण कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे आपल्या केसांमधील कोंड्याचं प्रमाण आणि सोबतच फंगल इन्फेक्शन वगैरे झालेलं असेल तर या सगळ्या काही गोष्टी कमी होण्यासाठी मदत होते. आणि बघा, तुम्ही आता पाहत असाल की मार्केटमध्ये मोठमोठे ब्रँड्स त्यांच्या प्रोडक्टमध्ये कडुलिंबाच्या पानांचा वापर करतात. कोणी शॅम्पूमध्ये करतं, कोणी तेलामध्ये करतं, तर कोणी स्किन केअर प्रोडक्ट्समध्ये देखील कडुलिंबाच्या पानांचा वापर करत असतं. त्यामुळे लक्षात ठेवा, कडुलिंबाची पानं ही तुमच्या केसांसाठीच नाही तर तुमच्या स्किनसाठी देखील तेवढीच महत्त्वाची ठरत असतात. कारण यामुळे आपल्या स्किनवरील पिंपल्स असू दे किंवा मग पिंपलचे डाग असू दे, सगळ्या काही समस्या कमी होण्यासाठी मदत होते. बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, साधारणतः एक मूठभर एवढी ताजी अशी कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत. आणि लक्षात ठेवा, जर तुम्हाला कडुलिंबाची पानं भेटली नाही तर तुम्ही कडुलिंबाच्या पावडरचा वापर देखील नक्कीच करू शकता. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तुम्ही तिथून देखील नक्कीच परचेस करू शकता. पानं घेतल्याच्या नंतर आपल्याला पानं स्वच्छ असे पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. कारण काय होतं, बऱ्याच वेळा कडुलिंबाच्या पानांवरती धूळ आणि माती साठलेली असते. त्यामुळे लक्षात ठेवायचं, कोणतीही रेमेडी बनवताना आपल्याला सगळ्या काही गोष्टी पहिल्यांदा स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर दुसरा आणि महत्त्वाचा असा घटक इथे मी घेतलेला आहे आणि ती म्हणजे कोरफड. बघा, तुम्हाला ताजं असं कोरफडीचं पान घ्यायचंय. कारण ताज्या कोरफडीमध्ये खूप सारा रस असतो आणि यामुळे आपले केस अगदी मॉइश्चराइज राहण्यासाठी मदत होत असते. मी अगदी छोटंसंच कोरफडीचं पान घेतलंय, पण जर का तुमचे केस खूप जास्त प्रमाणावरती ड्राय असतील, फ्रिझी असतील आणि केसांमध्ये सतत गुंता वगैरे होत असेल आणि त्यासोबतच तुम्हाला स्प्लिट एंडची वगैरे समस्या असेल ना, तर तुम्हाला मोठ्या साईजचं कोरफडीचं पान घ्यायचं आहे. आणि बघा, बरेच लोक मला कमेंट्समध्ये विचारतात की जेव्हा प्लांट बेस म्हणजेच नैसर्गिक कोरफडीचा वापर आम्ही स्किनवरती किंवा मग केसांवरती करतो तेव्हा आमच्या केसांमध्ये आणि सोबतच आमच्या त्वचेवरती खाज यायला सुरुवात होते. तर यासाठी तुम्हाला काय करायचंय, कोरफड तोडून घेतल्याच्या नंतर कमीत कमी अर्धा तास पाण्यामध्ये तशीच डीप करून ठेवा, म्हणजेच बुडवून ठेवा. असं केल्यामुळे काय होतं, कोरफडीमध्ये जो काही पिवळ्या रंगाचा द्रव पदार्थ असतो तो निघून जातो आणि हा पिवळ्या रंगाचा पदार्थ जर तुम्ही तुमच्या स्किनवरती किंवा केसांवरती अप्लाय केला तर तुम्हाला इचिंगची समस्या किंवा मग खाजेची समस्या जाणवू शकते. त्यामुळे लक्षात ठेवायचं, कोरफड स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि त्यानंतरच रेमेडी बनवण्यासाठी वापरायची आहे. आता बघा, रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्हाला जाडबुड्याच्या भांड्याचा वापर करायचा आहे. जर तुमच्याकडे स्टीलचं भांडं असेल किंवा मग लोखंडाचं भांडं असेल तर त्याचा देखील वापर तुम्ही इथं नक्कीच करू शकता. भांडं घेतल्याच्या नंतर कोरफड आणि कडुलिंबाची पानं आपल्याला भांड्यामध्ये ऍड करायची आहेत. लक्षात ठेवा, सगळ्या काही स्टेप तुम्हाला अगदी व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत आणि तुमच्या केसांवरती अप्लाय करायला सुरुवात करायची आहे. आता बघा, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती एक महत्त्वाचा असा घटक आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि तो म्हणजे कांदा. तुम्हाला जेवढ्या लहान साईजचा आणि लाल कलरचा कांदा घेता येईल तेवढा घ्या. कारण लहान साईजच्या आणि लाल कलरच्या कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण खूप जास्त असतं आणि जेव्हा सल्फर आपण केसांवरती अप्लाय करतो तेव्हा खरंच केस गळती कमी होण्यासाठी मदत होते. आणि बघा, जर तुम्हाला कांद्याचा वास सहन होत नसेल किंवा मग कांदा वापरायचा नसेल तर त्याला मी तुम्हाला ऑप्शन सांगते. तर कांद्याच्या ऐवजी तुम्ही जास्वंदाच्या फुलांचा वापर देखील नक्कीच करू शकता. कारण बघा, जास्वंदाच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन सी आणि त्यासोबतच अॅमिनो ॲसिडचं प्रमाण भरपूर असतं आणि जेव्हा जास्वंदाच्या फुलांचा तुम्ही नियमित तुमच्या केसांसाठी वापर करता तेव्हा केस अगदी रेशमासारखे मऊ होतात. स्प्लिट एंडची वगैरे समस्या अजिबात जाणवत नाही. साधारणतः 2 जास्वंदाची फुलं इथं मी वापरलेली आहेत आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मी मेथीदाण्यांचा वापर देखील करणार आहे. आणि तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ पाहिलेले असतील तर तुम्हाला समजलं असेल, मी माझ्या प्रत्येक रेमेडीमध्ये मेथीदाण्यांचा वापर करत असते. कारण मेथीदाण्यामध्ये प्रोटीन,
निकोटिक ॲसिड आणि सोबतच लिसेथिन नावाचे घटक असतात, ज्यामुळे केस गळती कमी होते, केस अगदी घनदाट होण्यासाठी देखील मदत होते आणि त्यासोबतच जर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये कोंड्याची समस्या असेल तर ती देखील कमी होण्यासाठी मदत होत असते। आता सगळ्यात शेवटी आपल्याला साधारणतः 1 ग्लास म्हणजे 100 ते 200 ml एवढं पाणी देखील याच्यामध्ये ऍड करायचे। लक्षात ठेवा, केसांसाठी बोरिंगच्या पाण्याचा किंवा मग खाऱ्या पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये। तर तुम्ही पिण्यासाठी जे कोणतं पाणी वापरत असाल ना, तेच पाणी आपल्या केसांसाठी देखील वापरायचं आहे। आणि जर तुमच्याकडे तसं पाणी अवेलेबल नसेल तर तुम्हाला काय करायचंय, पाण्यामध्ये थोडीशी तुरटी ऍड करायची आणि त्यानंतर ते पाणी केस धुण्यासाठी वापरायचे आहेत। आता बघा, सगळ्या काही गोष्टी ऍड केल्याच्या नंतर आपल्याला हे सगळ्या गोष्टी गॅसवरती ठेवायच्या आहेत आणि अगदी 10 ते 12 मिनिटांसाठी व्यवस्थित अशा बॉईल करून घ्या। तुम्ही इथं बघू शकता, आपल्या पाण्याला उकळी फुटायला सुरुवात झाली आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला थोडासा गॅस हाय करायचा आहे, म्हणजेच फुल करायचा आहे आणि त्यासोबतच मध्ये मध्ये अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचंय। बघा, हे सगळं काही टॉनिक रेडी होण्यासाठी आपल्याला साधारणतः 10 ते 12 मिनिटांचा टाइम लागतो आणि जर तुम्ही 1 ग्लास पाणी घेतलेलं असेल ना, तर ते अर्धा ग्लास होईपर्यंत सगळं काही पाणी व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचंय। आणि आपल्या या रेमेडीची सर्वात खास गोष्ट म्हणजे ही रेमेडी तुम्ही अगदी लहान मुलांसाठी देखील नक्कीच वापरू शकता, कारण आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा किंवा मग कोणत्याही प्रकारच्या प्रिझर्वेटिव्हचा वगैरे वापर अजिबात केलेला नाहीये। आणि आजकाल आपण पाहत असतो की अगदी लहान मुलांना देखील केस गळतीची आणि सोबतच पांढऱ्या केसांची समस्या खूप जास्त प्रमाणावरती जाणवत असते आणि त्या मुलांसाठी तुम्ही केमिकल असलेल्या प्रोडक्टचा वापर देखील अजिबात करू शकत नाही। तर तेव्हा तुम्हाला काय करायचंय, आपली ही रेमेडी तुमच्या लहान मुलांसाठी देखील वापरायची आहे आणि याच्या अगदी 1 ते 2 महिन्यांच्या वापरामध्येच बघा तुम्हाला खूप छान असे रिझल्ट भेटतील। माझ्या बऱ्याच सबस्क्रायबर्सने या रेमेडीचा वापर केलाय आणि त्यांना खूप छान असे रिझल्ट देखील भेटलेले आहेत। त्यांनी त्यांचे फीडबॅक देखील माझ्यासोबत शेअर केलेत आणि तेच फीडबॅक मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला देखील दाखवलेले आहेत। त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही देखील ही रेमेडी नक्की ट्राय करून बघा आणि रिझल्ट माझ्याशी शेअर करा। इथे तुम्ही बघू शकता, आपलं सगळं काही टॉनिक रेडी झालंय आणि त्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली आहे। गॅस बंद केल्याच्या नंतर तुम्ही हे मिश्रण थंड देखील करून घेऊ शकता किंवा मग गरम असताना देखील गाळून घेऊ शकता। फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, केसांवरती अप्लाय करताना पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायचं। बघा, इथे तुम्ही बघू शकता, आपलं सगळं काही टॉनिक रेडी झालेलं आहे आणि आता हे टॉनिक केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं हे देखील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका। आता बघा, हे रेडी झालेलं टोनर तुम्ही असं देखील केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता, पण इथे मी आणखी एक महत्त्वाचा असा घटक याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि ते म्हणजे बदामाचं तेल। जर तुम्हाला बदामाचं तेल याच्यामध्ये वापरायचं नसेल तर मेडिकलमध्ये तुम्हाला व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल भेटेल, तर व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल तुम्हाला इथं वापरायची आहे। आणि जर कोणत्याही प्रकारचा तेल जर तुम्हाला वापरायचं नसेल तर हे टॉनिक तुम्ही जसं बनवलंय तसं देखील तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता। यामुळे देखील तुम्हाला तुमच्या केसांवरती अप्रतिम असे बदल जाणवायला लागतील। आता बघा, सगळं काही टॉनिक इथे 100% रेडी झाले। आता हे केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं हे मी तुम्हाला सांगते। बघा, टॉनिक केसांवरती अप्लाय करण्याच्या अगोदर केसांमधील सगळा काही गुंता तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर केसांचे पार्टिशन करून सगळं काही टॉनिक केसांवरती अप्लाय करायचे। टॉनिक केसांवरती अप्लाय करण्यासाठी तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलचा किंवा मग एखाद्या ड्रॉपरचा देखील वापर करू शकता आणि त्यानंतर केसांच्या संपूर्ण लेंथवरती देखील टॉनिक अप्लाय करा। अप्लाय केल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटांसाठी केसांमध्ये हलक्या हाताने मसाज करा आणि लक्षात ठेवा, जेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही हे टॉनिक केसांवरती अप्लाय कराल तेवढा छान असा रिझल्ट तुम्हाला तुमच्या केसांवरती पाहायला मिळेल। आठवड्यामधून फक्त 2 वेळा हे टॉनिक तुम्हाला वापरायचं आहे आणि त्यानंतर सलग 2 ते 3 महिने नक्कीच वापरून बघा आणि हे टॉनिक तुम्ही एका आठवड्यासाठी फ्रीजमध्ये देखील नक्की स्टोअर करून ठेवू शकता। चला तर मग मी सांगितलेल्या पद्धतीने हे टॉनिक नक्की बनवा, केसांवरती वापरून बघा आणि तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।